हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याचा चॅप्टर 18 आपण कव्हर करताय, जो आहे सॅनिटरी प्रोव्हिजन मीन्स स्वच्छता विषयीच्या तरतुदी. ठीक आहे, थोडा लॉंग टॉपिक आहे हा, तर याच्यामध्ये आपण सेक्शन्स आणि MCQ सुद्धा कव्हर करणार आहे, तर थोडा याला टाइम लागणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर होऊन जातील. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये असं आहे की आपल्याला 23 टॉपिक्स कव्हर करायचे आणि 23 टॉपिक्समध्ये सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहे, जेणेकरून महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे जे आहेत ते पूर्ण जे टॉपिक्स आहेत ते पूर्ण काय होतील इथे कव्हर होऊन जातील. ठीक आहे, चला तर आता बघूया आपण सॅनिटरी प्रोव्हिजनमध्ये सगळ्यात पहिले सेक्शन कव्हर करूया, जो आहे सेव्हेंजिंग अँड क्लिनिंग मीन्स स्वच्छता व साफसफाई. याच्याबद्दल आपण MCQज बघूया. तर बघा, फर्स्ट आहे सेक्शन 290, जो आहे कमिशनर टू प्रोव्हाइड फॉर क्लिन्झिंग ऑफ स्ट्रीट अँड रिमूव्हल ऑफ रिफ्यूज मीन्स रस्ते स्वच्छ करणे व कचरा हटवण्याची व्यवस्था आयुक्त करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन 291, जो आहे रिफ्यूज एक्सेट्रा टू बी द प्रॉपर्टी ऑफ द कॉर्पोरेशन. कचरा वगैरे हा महानगरपालिकेची मालमत्ता समजला जाईल. नंतर आहे सेक्शन 292, जो आहे प्रोव्हिजन अँड अपॉइंटमेंट ऑफ रिस्पेक्टेबल डिपॉट अँड प्लेस फॉर रिफ्यूज एक्सेट्रा. ठीक आहे, कचऱ्यासाठी भांडी, डेपो व ठिकाणांची तरतूद व नेमणूक करणे. ठीक आहे, हे आहे आपल्याला सेक्शन 292 मध्ये दिले. तसंच बघा, नेक्स्ट आहे सेक्शन 293. ठीक आहे, सेक्शन 293 हा कशासाठी आहे? प्रोव्हिजन मे बी मेड बाय कमिशनर फॉर कलेक्शन एक्सेट्रा ऑफ इन्क्रिमेंटेशन्स अँड पोल्युटेड मॅटर्स मीन्स मलमूत्र व प्रदूषित पदार्थ गोळा करण्याची व्यवस्था आयुक्त करू शकतो. नंतर आहे नेक्स्ट 294 सेक्शन, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे स्पेशल सॅनिटरी एंगेजमेंट ॲट सर्टन प्लेसेस, काही ठिकाणी विशेष स्वच्छता व्यवस्थापन करणे. नंतर आहे सेक्शन 295, जो आहे स्क्रॅव्हेंजर्स ड्युटी इन सर्टन केसेस मे नॉट बी डिस्चार्ज बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल विदाउट कमिशनर परमिशन्स मीन्स काही प्रकरणामध्ये आयुक्ताच्या परवानगीशिवाय खाजगी व्यक्तींनी साफसफाईची कामे करू नये. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा इन्स्पेक्शन अँड सॅनिटरी रेग्युलेशन ऑफ प्रिमायसेस, ठिकाणांची तपासणी व स्वच्छता नियम. ठीक आहे, यासाठी दिलेला आपल्याला सेक्शन 296, जो आहे पॉवर टू इन्स्पेक्ट प्रिमायसेस फॉर सॅनिटरी पर्पज. ठीक आहे, स्वच्छतेसाठी ठिकठिकाणांची तपासणी करण्याचा जो अधिकार आहे तो आहे. नंतर आहे सेक्शन 297, जो आहे क्लिन्झिंग अँड लाईन वॉशिंग ऑफ एनी बिल्डिंग मे बी रिक्वायर्ड. ठीक आहे, कोणत्याही इमारतीची सफाई व चुन्याच्या लपका करणे आवश्यक ठरवता येईल. नंतर आहे सेक्शन 298, जो आहे बिल्डिंग ऑर रूम इन बिल्डिंग अनफिट फॉर ह्युमन हॅबिटेशन्स मीन मानव वसाहतीय अयोग्य अशा इमारती किंवा खोल्या. नंतर दिला आहे सेक्शन 299, जो आहे पॉवर टू रिक्वायर रिपेअर ऑफ इनसॅनिटरी बिल्डिंग, अस्वच्छ इमारती दुरुस्त करण्याचा अधिकार, जो आहे 299. नेक्स्ट आहे 300. ठीक आहे, सेक्शन 300 पॉवर टू ऑर्डर डिमॉलिशन ऑफ इनसॅनिटरी बिल्डिंग्स मीन्स अस्वच्छ इमारती पाडण्याचा अधिकार. नंतर आहे सेक्शन 301, जो आहे प्रोसिजर वेअर डिमॉलिशन ऑर्डर मेड, पाडकाम आदेश दिल्यास प्रक्रिया. नंतर आहे सेक्शन 302, जो आहे बिल्डिंग रेंडर्ड फिट नॉट टू बी डीम अनफिट फॉर 10 years इफ नॉट कन्फॉर्मिंग टू रेग्युलेशन मेड सबसिक्वेंटली मीन्स इमारत एकदा योग्य केली तर पुढील 10 वर्ष ती नंतरच्या नियमांचे पालन न करता अयोग्य ठरणार नाही. नंतर आहे नेक्स्ट 303. ठीक आहे, पॉवर टू ऑर्डर डिमॉलिशन ऑफ ऑब्स्ट्रक्टिव्ह बिल्डिंग, अडथळा निर्माण करणाऱ्या इमारती पाडण्याचा अधिकार, तो दिलेला आपल्याला सेक्शन 303 मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे सेक्शन 304, जो आहे इफेक्ट ऑफ ऑर्डर फॉर डिमॉलिशन ऑफ ऑब्स्ट्रक्टिव्ह बिल्डिंग मीन्स अडथळा निर्माण करणाऱ्या इमारती पाडकाम आदेशाचा परिणाम. नंतर आहे सेक्शन 305, जो आहे कंपन्सेशन फॉर एक्वायरिंग ऑब्स्ट्रक्टिव्ह बिल्डिंग रिकव्हरेबल इन सर्टन केसेस ॲज इम्प्रूव्हमेंट एक्सपेन्सेस मीन्स अडथळा निर्माण करणाऱ्या इमारतीसाठी दिलेली भरपाई काही प्रकरणात सुधारणा खर्च म्हणून वसूल केली जाईल. नंतर आहे 306 सेक्शन
अपील अगेन्स्ट डिमॉलिशन ऑर्डर, पाळकाम आदेशाविरुद्ध अपील करणे. नंतर आहे सेक्शन 307 जो आहे ओव्हर क्राउडेड ड्वेलिंग मीन्स अति गर्दीची वसाहती. नंतर आहे सेक्शन 308 जो आहे इनसॅनिटरी हट्स अँड शेड्स, अस्वच्छ झोपड्या व शेड्स. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे तो आहे बघा डिस्पोजल ऑफ कारकेसेस ऑफ ॲनिमल, प्राण्यांचे मृतदेह विल्हेवाट. बघा रिम्युव्हल ऑफ कारकेसेस ऑफ डेड्स ॲनिमल, मृत प्राण्यांचे मृतदेह हटविणे. ओके. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ पब्लिक बाथिंग वॉशिंग एक्सेट्रा, सार्वजनिक स्नान व धुलाई इत्यादीचे नियमन. ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे 310 सेक्शन 310 जो आहे प्लेस फॉर पब्लिक बाथिंग एक्सेट्रा टू बी फिक्स्ड बाय कमिशनर अँड रेग्युलेशन ऑफ यूज सच प्लेसेस, सार्वजनिक स्थान इत्यादीसाठी ठिकाणे आयुक्त ठरवतील व त्यांचा वापर नियंत्रित करतील. नंतर आहे सेक्शन 311 जो आहे प्रोहिबिशन ऑफ बाथिंग एक्सेट्रा कॉन्ट्ररी टू ऑर्डर मीन्स आदेशाविरुद्ध स्नान इत्यादी करण्यास मनाई. नंतर आहे सेक्शन 312 जो आहे प्रोहिबिशन ऑफ करप्शन ऑफ वॉटर बाय स्टेपिंग देअर ॲनिमल ऑर अदर मॅटर्स मीन्स पाण्यात प्राणी किंवा इतर वस्तू टाकून ते दूषित करण्यास मनाई. ओके. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ फॅक्टरीज ट्रेड एक्सेट्रा, कारखाने व्यवसाय व इत्यादीचे नियम. तर बघा सेक्शन 313 जो दिलेला आहे तो आहे फॅक्टरी एक्सेट्रा नॉट टू बी न्यूली एस्टॅब्लिश विदाउट परमिशन ऑफ कमिशनर, आयुक्ताच्या परवानगीशिवाय नवीन कारखाना इत्यादी स्थापन करू नयेत. नंतर आहे सेक्शन 314 जो आहे प्रोहिबिशन ऑफ करप्शन ऑफ वॉटर बाय केमिकल एक्सेट्रा, रसायनद्वारे पाणी दूषित करण्यास मनाई आहे. ठीक आहे. सेक्शन 314 नुसार. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन अँड चेकिंग स्प्रेड ऑफ डेंजरस डिसीज, संकटकारक रोगांचा प्रसार रोखणे व तपासणी. त्याच्यासाठी आपल्याला दिला आहे सेक्शन 315 पॉवर ऑफ कमिशनर मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ एक्सेट्रा इन केस ऑफ डेंजरस डिसीज, संकटकारक रोगांमध्ये आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्याचे अधिकार. नंतर आहे सेक्शन 316 एनी प्लेसेस मे ॲट टाइम बी इन्स्पेक्टेड फॉर पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग स्प्रेड ऑफ डेंजरस डिसीज मीन्स कोणतेही ठिकाण संकटकारक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कधीही तपासले जाऊ शकते. नेक्स्ट आहे सेक्शन 317 जो आहे डिस्ट्रक्शन ऑफ हर्ट्स अँड शेड्स व्हेन नेसेसरी मीन्स आवश्यकतेनुसार झोपड्या व शेड्स पाडणे. नंतर आहे नेक्स्ट सेक्शन 318 जो आहे क्लोजर ऑफ लॉजिंग अँड ईटिंग हाऊसेस, निवास व भोजनगृह बंद करणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पेशल सॅनिटरी मेजर्स, विशेष स्वच्छता उपाय. बघा त्याच्यासाठी दिलेला आहे सेक्शन 319 जो आहे कमिशनर मे टेक स्पेशल मेजर्स ऑन आउटब्रेक ऑफ एनी डेंजरस डिसीज मीन्स संकटकारक रोगाचा उद्रेक झाल्यास आयुक्त विशेष उपाय करू शकतो. हा दिलेला आपल्याला सेक्शन 319 मध्ये. ठीक आहे. नंतर आहे डिस्पोजल ऑफ डेथ, मृतांचे विल्हेवाट. ठीक आहे. तर बघा याच्यासाठी दिलेला आहे फर्स्ट सेक्शन 320 जो आहे प्लेस ऑफ डिस्पोजल ऑफ डेथ टू बी रजिस्टर्ड, मृतांचे विल्हेवाट करण्यासाठी ठिकाणे नोंदवली जातील. नंतर आहे सेक्शन 321 जो आहे प्रोव्हिजन ऑफ न्यू प्लेसेस ऑफ डिस्पोजल ऑफ डेथ, मृतांचे विल्हेवाट करण्यासाठी नवीन ठिकाणांची तरतूद करणे. नेक्स्ट आहे सेक्शन 322 जो आहे न्यू प्लेसेस फॉर डिस्पोजल ऑफ डेड नॉट टू बी ओपन विदाउट परमिशन ऑफ कमिशनर मीन्स आयुक्ताच्या परवानगीशिवाय मृतांचे विल्हेवाट करण्याची नवीन ठिकाणे उघडू नयेत. नंतर आहे सेक्शन 323 जो आहे स्टेट गव्हर्नमेंट मे डायरेक्ट क्लोजिंग ऑफ एनी प्लेसेस फॉर डिस्पोजल ऑफ डेड मीन्स राज्य सरकार मृतांचे विल्हेवाट करण्याचे कोणतेही ठिकाण बंद करण्याचे आदेश देऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेक्शन 324 जो आहे स्टेट गव्हर्नमेंट मे सँक्शन रीओपनिंग ऑफ प्लेसेस विच हॅव बीन क्लोज फॉर डिस्पोजल ऑफ डेड मीन्स मृतांचे विल्हेवाट करण्यासाठी बंद केलेली ठिकाणे पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकार मंजुरी देऊ शकते. नंतर आहे सेक्शन 325 जो आहे बुरियल विद इन द प्लेसेस ऑफ वर्कशिप अँड एक्झामिनेशन नॉट टू बी मेड विदाउट परमिशन ऑफ कमिशनर मीन्स देवस्थानामध्ये दफन व समाधी खोदणे आयुक्तांच्या परवानगीशिवाय.
नेक्स्ट आहे सेक्शन 326 जो आहे ऍक्ट प्रोहिबिटेड इन कनेक्शन विथ डिस्पोजल ऑफ डेड, मीन्स मृतांच्या विल्हेवाट संबंधी प्रतिबंधित कृत्ये. ठीक आहे, ते हे दिले आहे सेक्शन 326. आता बघूया आपण त्याचे एमसीक्यूज. ठीक आहे, तसंच रिव्हिजन वन लाइनर, ऍक्ट जीके, GSCA, करंट अफेअर्स, कम्प्युटर नॉलेज सर्व PDF दिलेले आहेत. याच्यामध्ये ऑल इन वन आहे, वन लाइनर्स दिलेले आहे, सगळं एकाच PDF मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण वन लाइनर्सची PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपवरून मेसेज करून तुम्ही PDF घेऊ शकता. वन लाइनर याच्यासाठी आहे कारण की आता आपल्याजवळ फक्त 5 डेज आहे आणि 5 डेजमध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तितके क्वेश्चन्स आपण कव्हर करण्याचा ट्राय करणार, कारण की चान्स आपल्याला एकचदा मिळतो आणि त्या चान्सचा आपल्याला पूर्ण युटिलाइज करायचा आहे. ठीक आहे, बघ आता एमसीक्यूज आहे. तर एमसीक्यूज मध्ये फर्स्ट क्वेश्चन म्हटलंय, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डेली सरफेस क्लिन्झिंग ऑफ ऑल स्ट्रीट इन द सिटी. शहरातील सदस्याची दररोज साफसफाई करण्याची जबाबदारी कोणाची. तर आन्सर आहे सेकंड, म्युनिसिपल कमिशनर, महापालिका आयुक्त. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 290A places duty on the commissioner for daily cleansing of streets. Next, second, according to the section 291, refuse collected from public receptacles become the property of. section 291 नुसार सार्वजनिक कचरा पेट्या व ठिकाणाहून गोळा केलेला कचरा हा डॅश मालमत्ता बनतो. आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन. ठीक आहे, ऑल रिफ्यूज कलेक्टेड बाय म्युनिसिपल सर्वंट और कॉन्ट्रॅक्टर बिलोंग्स टू द corporation. Next, third, which of the following is not mentioned in section 292 as a matter of receptacle and depot. बघा, सेक्शन 292 मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही. आन्सर आहे फोर्थ, रिसायकलेबल प्लास्टिक, पूर्ण वापर करण्यायोग्य प्लास्टिक. ॲज पर सेक्शन 292 लिस्ट डस्ट, ॲशेस, रिफ्यूज, rubbish, trade refuse, dead animals and excremenous matter. Next, fourth, who has the power to give public notice for daily collection and disposal of excremenous matter. बघा, दररोज मलमूत्र व प्रदूषित पदार्थ गोळा करण्याबाबत सार्वजनिक सूचना देण्याचा अधिकार कोणाला आहे. तर आन्सर आहे थर्ड, कमिशनर मीन्स आयुक्त. As per section 293 allows the commissioner to give notice and arrange daily collection or disposal. Next, fifth, under section 294, okay, special sanitary arrangement must be made near. सेक्शन 294 नुसार विशेष स्वच्छतेची व्यवस्था खालील ठिकाणी करावी लागते. आन्सर आहे सेकंड, रिलीजियस प्लेस अँड फेअर्स, धार्मिक स्थळे व जत्रा. ठीक आहे, special measures required at temple, mosque, tomb, fair and festival where large crowd gather. Next, 6, can private individual discharge scavenge duties without commissioner permission. आयुक्तांच्या परवानगीशिवाय खासगी व्यक्ती स्वच्छता दूतांचे काम करू शकतात का. तर बघा ऑप्शन आहे यस, नो. तर आन्सर आहे नो, नेवर, कधीही नाही. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 295 प्रोहिबिट प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल अनलेस परमिटेड इन रायटिंग बाय कमिशनर. नेक्स्ट, सेवंथ, विच सेक्शन एम्पॉवर द कमिशनर टू इन्स्पेक्ट प्रिमाइसेस फॉर सॅनिटरी पर्पज. स्वच्छतेसाठी तपासणी करण्याचा अधिकार आयुक्तांना कोणत्या सेक्शनने दिलेला आहे. आन्सर आहे थर्ड, सेक्शन 296. ठीक आहे, सेक्शन 296 ऑथराइज कमिशनर टू इन्स्पेक्ट एनी बिल्डिंग प्रिमाइसेस फॉर sanitation. Next, 8, what can commissioner require after inspecting a building under section 297. सेक्शन 297 नुसार तपासणीनंतर आयुक्त मालकाला काय करण्यास सांगू शकतो. तो आन्सर आहे सेकंड, टू व्हाईट वॉश और क्लीन्स, चुन्याने रंगवणे व साफ करणे. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 297 अलाउज कमिशनर टू ऑर्डर lime washing or cleansing. Next, 9th, which mark is painted on unfit building section 298. सेक्शन 298 नुसार मानव वसाहतीस अयोग्य असलेल्या इमारतीवर कोणते चिन्ह रंगवले जाते. तर बघा आन्सर आहे UHH मीन्स युनिट अनफिट फॉर ह्यूमन हॅबिटेशन्स. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 298 ऑफ टू रिक्वायर पेंटिंग unfit for human habitations on door conspicuous part of building. Next, 10th,
minimum time given in notice for repairing in sanitary building under section 299 is सेक्शन 299 नुसार अस्वच्छ इमारती दुरुस्ती करण्यासाठी नोटीस मध्ये दिलेला कमान कालावधी किती आहे? तर आन्सर आहे थर्ड 21 डेज. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 299 ऑफ 1 स्पेसिफाइज नोटीस पिरियड नॉट लेस दॅन 21 डेज. ओके. नेक्स्ट 11. Under section 300, if a building is deemed unfit and dangerous, what can the commissioner order? सेक्शन 300 नुसार जर इमारत राहण्यासाठी अयोग्य व धोकादायक असेल तर आयुक्त काय आदेश देऊ शकतो? तर आन्सर आहे सेकंड, डिमॉलिश द बिल्डिंग. इमारत पाडावी. ॲज पर सेक्शन 300 गिव्स द पॉवर टू रिक्वायर डिमॉलिशन ऑफ डेंजरस और अनफिट बिल्डिंग. नेक्स्ट 12th. If an owner fails to comply with demolition order under section 300, the corporation may. सेक्शन 300 नुसार जर मालकाने पाडकामाचा आदेश पाळला नाही तर महापालिका काय करू शकते? तर आन्सर आहे सेकंड, एक्झिक्यूट द डिमॉलिशन इटसेल्फ. स्वतः पाडकाम करणे. ठीक आहे. इफ ओनर डिफॉल्ट, कॉर्पोरेशन मे कॅरी आउट डिमॉलिशन अँड रिकवर एक्सपेन्सेस. Next 13. What type of structure is dealt with the under section 301? सेक्शन 301 कोणत्या प्रकारच्या संरचनेस लागू आहे? आन्सर आहे सेकंड, ऑब्स्ट्रक्टिव्ह बिल्डिंग. अडथळा निर्माण करण्याच्या इमारती. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 301 एम्पॉवर कमिशनर टू रिमूव्ह ऑब्स्ट्रक्टिव्ह बिल्डिंग कॉजिंग डेंजरस और हिंड्रन्स. ओके. नेक्स्ट 14. Which notice period is given under the section 301 before demolition of obstructive building? सेक्शन 301 नुसार अडथळा निर्माण करणाऱ्या इमारती पाडण्यापूर्वी किती नोटीस दिली जाते? आन्सर आहे थर्ड, 21 डेज. ठीक आहे. सिमिलर टू इनसॅनिटरी बिल्डिंग, नोटीस नॉट लेस दॅन 21 डेज इज रिक्वायर्ड. नेक्स्ट 15. सेक्शन 302 एम्पॉवर कमिशनर टू रेग्युलेट और प्रिव्हेंट. सेक्शन 302 नुसार आयुक्तांना कोणावर नियंत्रण ठेवण्यास किंवा प्रतिबिंब करण्यास अधिकार देतो? आन्सर आहे सेकंड, ओव्हर क्राउडिंग ऑफ बिल्डिंग. इमारतीमध्ये अति गर्दी. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 302 गिव्स पॉवर टू कंट्रोल ओव्हर क्राउडिंग डेंजरस टू हेल्थ. नेक्स्ट 16. सेक्शन 303 स्पेशली रेफर्स टू. सेक्शन 303 नेमके कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, बिल्डिंग यूज ॲज अ ड्वेलिंग. निवासासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती. ॲज पर सेक्शन 302 रेग्युलेट ओव्हर क्राउडिंग इज ड्वेलिंग हाऊसेस. नेक्स्ट 17. अंडर सेक्शन 304 द कमिशनर मे फिक्स द मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन अलाउड इन. सेक्शन 304 नुसार आयुक्त कोणत्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीची जास्तीत जास्त संख्या निश्चित करू शकतो? आन्सर आहे सेकंड, लॉजिंग हाऊसेस और रूम्स. वसतिगृह किंवा खोल्या. ॲज पर सेक्शन 304 अलाउज कमिशनर टू लिमिट नंबर ऑफ ऑक्युपंट इन द रूम और लॉजिंग. नेक्स्ट 18. सेक्शन 305 प्रोहिबिट यूज ऑफ रूम दॅट्स आर. सेक्शन 305 नुसार खालील प्रकारे खोल्या वापरण्यास मनाई आहे. तर बघा ऑप्शन आहे सेकंड, इनसॅनिटरी और डेंजरस टू हेल्थ. अस्वच्छ किंवा आरोग्यास धोकादायक. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 305 प्रोहिबिट यूज ऑफ इनसॅनिटरी रूम्स ॲज अ ड्वेलिंग प्लेसेस. नेक्स्ट 19. विच सेक्शन डील विथ रिमूव्हल ऑफ हट्स और शेड्स अनफिट फॉर ह्युमन हॅबिटेशन. मानव वसाहतीस अयोग्य झोपड्या किंवा शेड्स काढून टाकण्याबाबत कोणता सेक्शन लागू आहे? आन्सर आहे थर्ड, सेक्शन 306. ठीक आहे. सेक्शन 306 अलाउज रिमूव्हल ऑफ हर्ट शेड्स अनफिट फॉर हॅबिटेशन. नेक्स्ट 20. अंडर सेक्शन 308 व्हेन हर्ट्स आर रिमूव्ह कॉर्पोरेशन मे प्रोव्हाइड्स. ठीक आहे. सेक्शन 308 नुसार झोपड्या काढून टाकल्यावर महानगरपालिका काय पुरवू शकते? आन्सर आहे फर्स्ट, अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन. पर्यायी निवासस्थान. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 308 एम्पॉवर कॉर्पोरेशन टू प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह साइट्स और अकोमोडेशन. नेक्स्ट 21. अंडर सेक्शन 309
Within how many hours must the occupier report the death of an animal if it dies during the day? सेक्शन 309 नुसार एखाद्या प्राण्यांचा मृत्यू दिवसा झाल्यास किती तासाच्या आत कळवणे आवश्यक आहे? तर आन्सर आहे सेकंड 3 आवर्स, 3 तास. ठीक आहे. As per section 309, make it compulsory for the occupier to report within 3 hours in case of death. Next, 22. Who has the duty to provide for the removal of carcasses of animal dying in the city? शहरातील प्राण्यांचे मृतदेह हटवण्यासाठी जबाबदारी कोणाची आहे? ठीक आहे. तर आन्सर आहे सेकंड कमिशनर, आयुक्त. As per section 310, state that the commissioner is responsible for removal of carcasses. Next, 23. Under section 311, which of the following is prohibited? सेक्शन 311 नुसार खालीलपैकी काय प्रतिबंधित आहे? तर आन्सर आहे बघा, बाथिंग इन कॉर्पोरेशन ऑन रिझर्वायर, वॉशिंग ॲनिमल इन रिव्हर, थ्रोईंग डेड ॲनिमल इन टू टँक अँड पोल्युटिंग पब्लिक वॉटर प्लेस. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. मीन्स महापालिका जलाशयात स्नान, नदी पाणी दूषित करणे, टाक्यांमध्ये मृत प्राणी फेकणे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा दूषित करणे. नेक्स्ट, 24. सेक्शन 315 एम्पावर होम टू टेक मेजर इफ पर्सन इज फाउंड सफरिंग फ्रॉम डेंजरस डिसीज. सेक्शन 315 नुसार एखाद्या व्यक्तीला धोकादायक आजार झाल्यास उपाययोजना करण्यास अधिकार कोणाला आहे? आन्सर आहे सेकंड कमिशनर और मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ. ठीक आहे. आयुक्त किंवा आरोग्य अधिकारी. नेक्स्ट, 25. अंडर सेक्शन 320, within how many months must existing place for disposal of dead to be registered with the commissioner? सेक्शन 320 नुसार मृतदेह डिस्पोजलसाठी वापरलेली ठिकाणे किती महिन्यात आयुक्तांकडे नोंदवावी लागतात? तर आन्सर आहे सेकंड 6 मंथ, 6 महिने. ठीक आहे. सेक्शन 320 सेट्स 6 मंथ टाइम लिमिट फॉर रजिस्ट्रेशन. नेक्स्ट, 26. Who has the power to close any place for disposal of the dead if it is injurious to health? मृतदेह डिस्पोजलसाठी वापरलेले ठिकाण आरोग्यास अपायकारक असल्यास ते बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारला. ठीक आहे. सेक्शन 321 गिव्स धिस ऑथॉरिटी टू द स्टेट गव्हर्नमेंट. नेक्स्ट, 27. As per section 326, within how many hours must the corpse brought to the burning ground be burned? सेक्शन 326 नुसार जाळण्याच्या ठिकाणी आणलेला मृतदेह किती तासांच्या आत जाळणे आवश्यक आहे? तर आन्सर आहे सेकंड 6 आवर्स. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 326 मेक इट मॅन्डेटरी टू बर्न द बॉडी विदिन 6 आवर. नेक्स्ट, 28. Under section 317, which structure can be destroyed to prevent spread of dangerous disease? सेक्शन 317 नुसार धोकादायक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोणती रचना पाडली जाऊ शकते? तर आन्सर आहे सेकंड हट्स और शेड्स, झोपडी किंवा शेड्स. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 317 अलाउज डिमॉलिशन ऑफ हट्स और शेड्स फॉर पब्लिक सेफ्टी. नेक्स्ट, 29. Section 322 prohibit opening of new places for disposal of dead without. सेक्शन 322 नुसार मृतदेह डिस्पोजलसाठी नवीन ठिकाणे कोणाच्या परवानगीशिवाय सुरू करण्यात येत नाही? तर आन्सर आहे थर्ड कमिशनर. सेक्शन 322 रिक्वायर प्रायर परमिशन ऑफ द कमिशनर. नेक्स्ट, 30. Under section 326, what minimum depth must be maintained while burying a corpse without a coffin? बघा, सेक्शन 326 नुसार मृतदेह मीन्स कॉफिन शिवाय पुरताना किमान किती खोली ठेवणे आवश्यक आहे? किती खोली म्हणजे खाली? आन्सर आहे 6 फूट. ठीक आहे. सेक्शन 326 रिक्वायर 6 फीट मिनिमम बर्नियल डेप्थ विदाउट अ कॉफिन. ओके. तसंच बघा KDMC साठी सर्व PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.